सीमाज बेस्ट किचनमध्ये आज मी बनवते व्हाईट चिकन कोरमा। थोड्या वेगळ्या पद्धतीने आज मी चिकन रेसिपी बनवते। तर एकदम क्रीमी मस्त असं मलाईदार हे चिकन आज आपण बनवूया। तर त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे चिकन। तर आता आपण चिकनला मीठ लावून घेऊया। तर 1 ते 2 चमचे इथे मीठ घेतलेलं आहे। आता इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। अर्धा लिंबू रस आपण आता पिळून घेऊया। लिंबू आणि मिठाने आपल्याला या चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर इथे हळदीचा वापर करायचा नाही। तर आपल्याला व्हाईट कलरमध्ये हे चिकन बनवायचं आहे। तर आता इथे मी काजू आणि बदाम काही 10 मिनिटे भिजू घातलेलं होतं गरम पाण्यामध्ये। आणि इथे कांदेही घेतलेले आहेत। कांद्याची पेस्ट, अद्रकची पेस्ट, लसूणची पेस्ट आणि बदाम काजूची पेस्ट हे सर्व करून घेतलेलं आहे। आता आपण चिकनमध्ये दही घालूया। 1 वाटी दही घातलेलं आहे। आणि इथे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा इथे जिरे पावडर आणि अर्धा चमचे इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे। तर आता आपण हे मसाले चिकनला लावून घेऊया। छान आपण हे मुरत ठेवायचं आहे 10 मिनिटे। तर आता आपण 10 मिनिटानंतर ही भाजी बनवणार आहोत मस्त अशी व्हाईट चिकन कोरमाची। तर तेल घातलेलं आहे 4 ते 5 चमचे आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत मी। जिरे घेतलेले आहे, स्टारपूर, हिरवी इलायची, दालचिनी, काळी मिरी, लवंग काही। तर आता आपण इथे कांद्याची पेस्ट केलेली होती ती घालूया। कांद्याची पेस्ट कच्चापण जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर इथे कांद्याची पेस्ट छान भाजलेली आहे। तर यामध्ये आता आपण घालणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट। तर 1 चमचा इथे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। नंतर इथे मी हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे 2 चमचे। तर यामध्ये आपण लाल तिखट वगैरे काही घालणार नाही, फक्त इथे हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे। आता आपण सर्व मसाले परतून घेतल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन घालूया। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट बनते। आता आपण चिकन मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। तर व्हाईट कलर आणायचा आहे म्हटल्यानंतर इथे हळदीचा वापर करायचा नाही। तर अशा पद्धतीने इथे हे मिक्स करून झालेलं आहे। आता इथे आपण घालणार आहोत काजू बदामाची पेस्ट। तर मस्त असा रिचनेस येतो या काजू बदामाच्या पेस्टने, खूप छान टेस्टी लागते। तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे 5 ते 7 मिनिटे। तर मस्त असं हे पाणी सुटलेलं आहे चिकनला। तर पाणी चिकनला घालण्याची गरज नाही, कारण की दही घातलेलं आहे, सर्व मसाले घातलेले आहे, त्यामुळे अंगचं पाणी सुटते चिकनला, म्हणून इथे पाण्याचा वापर करायचा नाही। नंतर इथे मी मलाई घातलेली आहे, दुधावरची जी साई असते ती फेटून घातलेली आहे। तर कोथिंबीर थोडीशी घालूया आणि इथे कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी घातल्यामुळे खूप छान चव येते। आता हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। तर अगदी मस्त अशी टेस्टी क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। चिकन कोरमा मस्त झालेला आहे व्हाईट कलरमध्ये। तर वरतून आता कोथिंबीर घालायची आहे। तर तयार आहे आपला मस्त व्हाईट चिकन कोरमा। तर आता आपण प्लेट सर्व करून घेऊया। तर टेक्स्चरही तुम्ही बघू शकता, मस्त असं व्हाईट चिकन कोरमा झालेला आहे। तर या चिकनच्या रेसिपीसोबत तुम्ही चपाती खाऊ शकता किंवा तंदूरची रोटी खाऊ शकता। तर खूप छान मस्त असं टेस्टी लागते, झटपट बनते आणि खूप काही साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनते। तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।